हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स देखील आले, की सर आता एम-पी-एस-सीनं जी पूर्व परीक्षेची एक्झाम ऑनलाईन केलेली आहे, ही ऑनलाईन एक्झाम नेमकी कशी असेल? आणि ऑनलाईन एक्झामसाठी एखादी मॉक टेस्ट आहे का? तर एम-पी-एस-सीने एक मॉक टेस्ट दिलेली आहे, तर ती नेमकी कुठं सोडवायची? आणि म्हणजे नेमकं आपल्याला कळेल, की एक्झाम नेमकी कशी होणार आहे, त्याचा ऑनलाईन इंटरफेस कसा असणार आहे, राइट? तो युजर इंटरफेस नेमका कसा असणार आहे, युजर फ्रेंडली असणार की नाही, आणि आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला ज्यांना एक पूर्णपणे माहिती नाही त्या व्यक्तींना सुद्धा एक्झाम देता येईल का, त्याच्यासाठी एमपीएससीने एक मॉक टेस्ट दिलेली आहे. तर ती मॉक टेस्ट नेमकी कुठं सोडवायची याच्या बाबतीत मी तुम्हाला पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये माहिती सांगणार आहे, आणि त्या एक्झामची स्क्रीन सुद्धा कशी दिसणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला बघा, आता आंदोलनं सुरू झालेली आहेत की ऑनलाईन एक्झाम एमपीएससीने घेऊ नये. त्याच्यासाठी आमचं सुद्धा समर्थन आहे सगळ्यांचं. बट समजा यांनी जो घेतलेला निर्णय, तो निर्णय जर त्यांनी रद्द केलाच नाही, तर आपल्याला ह्या ऑनलाईन एक्झामसाठी तयार राहावं लागेल. सो मग त्याच्यासाठी जी मॉक टेस्ट एमपीएससीने दिलेली आहे, ती नेमकी कुठं सोडवायची? ती मॉक टेस्ट नेमकी कशी आहे? हे आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. राइट? सो मग ही माहिती आपल्याला याच लेक्चरमध्ये आता घ्यायची आहे. तर बघा, तुमच्या विद्यार्थी मित्र सुद्धा हे लेक्चर शेअर करा. राइट? सो आता मग आपण सुरुवात करू. बघा, आता तुम्हाला ही जी मॉक टेस्ट आहे, मॉक टेस्ट नेमकी कुठं द्यायची आहे? आता तुम्हाला सगळ्यांना तर निर्णय तर माहितीच आहे, की एम-पी-एस-सीने सगळ्या परीक्षा, पूर्व परीक्षा, मग ती राज्यसेवेची असेल, कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सीची पूर्व परीक्षा असेल, या सगळ्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन बेस केलेल्या आहेत. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्यांनी केलेत. मुख्य परीक्षा नाही बरं का, पूर्व परीक्षा. परंतु आता ही ऑनलाईन एक्झाम नेमकी कशी होणार, ती तुम्हाला कुठं सोडवायची आहे? तर आता तुम्हाला त्याच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे सांगणार आहे, ते लिहून घ्या, किंवा या जे लेक्चर आहे त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, mpsc.government.in, राइट, ही वेबसाईट ओपन करायची एमपीएससीची. एमपीएससीची वेबसाईट ओपन केल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीज या ऑप्शनमध्ये जायचंय. ऑनलाईन फॅसिलिटीज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामधला दुसरा सेकंड ऑप्शन आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. याच्यावरती तुमचा कर्सर घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऑप्शन येतो, तो म्हणजे मॉक टेस्टचा. कोणता येतो? मॉक टेस्ट. ही मॉक टेस्टवरची याच्यावरती काय करायचंय, तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज, एक नवीन तुम्हाला लँडिंग पेज, एक नवीन पेज इथं ओपन होईल. मग हे पेज तुम्हाला या पद्धतीचं दिसणार आहे. हे तर सिस्टम नेम असणार आहे, राइट? तुम्हाला तुमची एक्झाम ज्यावेळेस होणार आहे ती सुद्धा अशीच दिसणार आहे तुम्हाला. मग तिथं तुमचा कॅन्डिडेट नेम, राइट, तिथं डमी नेम दिलेलं आहे, जॉन स्मिथ, राइट? तर या पद्धतीचं तुमचं इथं कॅन्डिडेट नेम म्हणजे तुमचं नाव असणार आहे. नंतर सब्जेक्ट, कोणती एक्झाम असणार आहे, ती एक्झाम तुम्हाला तिथं दिली जाणार आहे, राइट? इथं तुमचा फोटो असणार आहे. परंतु आता ही मॉक टेस्ट असल्यामुळे इथं सगळं डमी असणार आहे. आता याच्यामध्ये एक लॉग इन दिलं जाणार आहे तुम्हाला. लॉग इन आयडी आणि लॉग इन पासवर्ड. तर आता लॉग इन आयडी आणि लॉग इन पासवर्ड एमपीएससीने ऑलरेडी तिथं टाकून ठेवलेला आहे. ही मॉक टेस्ट असणार आहे 1111, राइट? ही म्हणजे 5 टाइम 11 केलेला आहे, आणि त्याचा पासवर्ड देखील तोच असणार आहे, राइट? तो ऑटोमॅटिक तिथं त्यावेळेस तुम्ही मॉक टेस्टवरती क्लिक करणार, राइट? याच्यावरती क्लिक करणार, त्यावेळेस तुम्हाला जे पेज ओपन होणार आहे, ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, साइन इनला क्लिक करायचं आहे, राइट? याच्यामध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाहीये, ते ऑलरेडी एमपीएससीने टाकून ठेवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला साइन इनला क्लिक केल्यानंतर तुमचं पुढचं पेज हे असं ओपन होईल, जिथं तुम्हाला पूर्णपणे सूचना, इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतील. कृपया सूचना काळजीपूर्वक वाचा. आता मॉक टेस्टसाठी त्यांनी सूचना काय दिल्या, सर्वसामान्य सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. किंवा परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे असेल, एकूण प्रश्नांची संख्या आता तिथे त्यांनी इथं 50 दिली आहे, पण आपली तिथं 100 असणार आहे, राइट? वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आहेत, नकारात्मक गुण आहेत, राइट? नंतर तुमच्या उत्तराचे जतन करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दाबा, म्हणजे तुमचं उत्तर सेव्ह होईल, आणि मग तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनवरती जाल, राइट? नंतर स्क्रीनवर एका वेळी एक प्रश्न दर्शवला जाईल. तुम्हाला परीक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली वेळ स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात, राइट, म्हणजे या कोपऱ्यामध्ये, उजव्या कोपऱ्यामध्ये दर्शवली जाईल, राइट? उलट गणती, राइट, वेळ दर्शकाद्वारे दर्शवली जाईल, राइट? उरलेला वेळ, टाइम लेफ्ट, असा दर्शवला जाईल. परीक्षेच्या सुरुवातीला वेळ दर्शक 60 मिनिटे दर्शवले जातील. जी वेळ संपते तसतशी हळूहळू कमी होत जातील. जेव्हा वेळ दर्शक शून्यावर पोहोचेल, परीक्षा स्वतःहून संपेल आणि यंत्रणेद्वारे तुमची परीक्षा आपोआप काय होईल, सबमिट होऊन जाईल. जर तुमचा वेळेमध्ये क्वेश्चन पेपर सेट म्हणजे तुम्ही जर सबमिट केला नाही, आणि तुमचा समजा वेळ संपून गेला, तर ऑटोमॅटिक ती काय होईल, सबमिट होईल टेस्ट. तिथं तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता बिलकुल नाही, की आता मी तर सबमिट केली नाही, मग काय होईल. तर ती ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. सबमिट झाल्यानंतर लगेच पुढची स्क्रीन तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला इथं नेक्स्ट बटन दिलंय, राइट? आता सूचना वाचल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन दिलंय. नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं की तुमच्या समोर हे नंतर दुसरं अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनचं पेज येणार आहे, आणि त्याच्यामध्ये मग इथं आय हॅव रीड ऑल द
अबो इन्स्ट्रक्शन्स असं तिथं पेज म्हणजे तिथं एक चेक बॉक्स येणार आहे. त्या चेक बॉक्सवरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे. आता इथं तुम्हाला या पद्धतीनं टिक मार्क केली. टिक मार्क केल्यानंतर लगेच तुम्हाला हे असं बटन इथं व्हिजिबल होणार आहे. आय एम रेडी टू बिगिन. मग आय एम रेडी टू बिगिन वरती तुम्ही एकदा क्लिक केलं की लगेच तुमच्या समोर तुमची एक्झाम सुरू होणार आहे. बघा इथं टाइम लेफ्ट, इथं लगेच टाइम लेफ्ट तुमचा सुरू होणार आहे. राईट, या ठिकाणी टाइम दिलेला आहे, या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे, या ठिकाणी तुमचा फोटो दिलेला आहे आणि इथं मॉक. आता इथं अँसर्ड किती क्वेश्चन अँसर्ड केलेत, राईट, किती नॉट अँसर्ड तुम्ही न दिलेले व प्रश्नांची संख्या इथं दिली जाईल. राईट, नॉट व्हिजिटेड, राईट, मार्क फॉर रिव्ह्यू, राईट, हे पूर्णपणे तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं तुम्हाला इथं भगवा कलरचा म्हणजे त्या पद्धतीचा कलर येणार आहे. आणि जे क्वेश्चन सोडवले आहेत ते त्याला असा या पद्धतीचा कलर असणार आहे. राईट, तुम्ही 1 वरून डायरेक्ट 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन, 10वा क्वेश्चन पण तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून सोडवू शकता. राईट, किंवा हा पहिला क्वेश्चन सोडवल्यानंतर बघा इथं त्यांनी टिक मार्क दिले, इथे तुम्हाला टिक मार्क करायची आहे. हे जे गोल बॉक्स दिलेत ना ह्याच्यावरती असं टिक मार्क, इथं तुम्ही कर्सरने टिक मार्क केले की इथं टिक मार्क होणार आहे. आणि ह्याचं तुम्हाला आन्सर तुम्हाला बदलता देखील येणार आहे नंतर. तुम्ही समजा या क्वेश्चनचा आन्सर दिला आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केलं, राईट, म्हणजे हा या प्रश्नाचा आन्सर सेव्ह झालं आणि तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनकडे गेले, दुसऱ्या तिसऱ्या क्वेश्चनकडे गेले, किंवा तुम्ही डायरेक्ट 14 नंबरच्या क्वेश्चनवरती क्लिक केलं तर इथं क्वेश्चन नंबर 14 येईल. मग हा क्वेश्चन इथं तुम्हाला काय करायचं, नंतर ह्याच्यावरती असं टिक मार्क करायचंय. टिक मार्क केलं की तिथं एक डॉट येईल, डॉट केल्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्ट. राईट, परंतु जर तुम्हाला आता 1 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला चेंज करायचा, तुम्हाला असं आठवलं की 1 नंबरचा क्वेश्चनचं माझं आन्सर चुकलेलं आहे, तर तुम्ही लगेच बॅकला जाऊ शकता, इथे प्रिव्हियस. राईट, किंवा इथं 1 नंबर जो दिलाय त्याच्यावरती क्लिक करायचं, क्लिक केलं की तुम्ही बॅकला याल, त्या क्वेश्चनवरती याल. आणि समजा तुम्ही अगोदर इथं 2 नंबर आन्सर दिलं होतं, तर तुम्ही काय करू शकता, नंतर 3 नंबर आन्सर असेल तर इथं लगेच 3 नंबरवरती क्लिक करून नंतर सेव्ह अँड नेक्स्ट त्याला करू शकता. म्हणजे तुम्हाला आन्सर सुद्धा काय करता येणार आहे, चेंज करता येणार आहे. राईट, नंतर तुम्हाला समजा आता तुम्ही सगळे 50ची 50 मॉक टेस्टमध्ये त्यांनी 50 क्वेश्चन दिलेले आहेत, तर 50ची 50 क्वेश्चन तुमचे सोडून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनवरती क्लिक करायचे. राईट, क्लिक केलं झाल्यानंतर तुम्हाला सबमिट नावाचं ऑटोमॅटिक इथं बटन येणार. राईट, 50चे 50 क्वेश्चन तुमचे मॉक टेस्टचे सोडून झाले, मग ऑटोमॅटिकली सबमिट नावाचं बटन येईल. ह्या सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर, किंवा आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, तर आणखी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. राईट, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट काय आहे, किंवा मला हा क्वेश्चन येत नाही, मग मी काय करतो, त्याला मार्क करून ठेवतो. मग इथं वेगळ्या पद्धतीचं चिन्ह येईल ह्याच्यावरती, की तुम्ही मार्क केलाय बाबा, तो नंतर तुम्ही सोडू शकता. मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलं की ऑटोमॅटिकली हा क्वेश्चन न सोडवता तुम्ही दुसऱ्या पुढच्या क्वेश्चनवरती जाल. राईट, परंतु इथं तुम्हाला तसं चिन्ह दाखवलं जाईल, वेगळ्या कलरमध्ये चिन्ह दाखवलं जाईल. मग तुम्हाला नेक्स्ट नंतर तुम्हाला समजेल, किंवा इथं वेगळा कलर आलेला आहे, तर मग आपण काय करू, त्याच्यावरती क्लिक करू आणि जो आपण क्वेश्चन केला होता मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, तो परत आपण सोडूया क्वेश्चन, जो आपण सोडवलेला नाहीये. राईट, किंवा तुम्ही क्वेश्चनला समजा इथं तुम्ही टिक मार्क केली, तुम्हाला क्लिअर करायचा रिस्पॉन्स, तर इथं क्लिअर रिस्पॉन्सला क्लिक करू शकता, मग त्याचं उत्तर तुम्ही चेंज करू शकता परत. राईट, तर या पद्धतीनं तुम्हाला सगळं इथं दिसणार आहे. आणि जर तुमचं 60 मिनिटं संपले तर ऑटोमॅटिक तुमचं हे काय होणार आहे, ऑटोमॅटिक टेस्ट तुमची सबमिट होणार आहे. समजा 60 मिनिटांच्या आत तुमचा क्वेश्चन पेपर संपला, समजा 55 मिनिटांमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवला, तर परत एकदा काय करू शकता, सगळ्या क्वेश्चनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता, किंवा म्हणजे कोणता आन्सर दिले बघू शकता, किंवा एखादा क्वेश्चन तुमचा राहिला तर त्याच्यावरती क्लिक करून, त्या प्रश्नावरती क्लिक करून, मग 47 नंबरचा राहिला असेल तर 47 नंबरवरती क्लिक करा. इथं क्लिक केला की लगेच तो क्वेश्चन तुमच्यासमोर ओपन होईल. राईट, मग तो क्वेश्चन सोडवा आणि सेव्ह अँड नेक्स्ट. फक्त तुम्ही जे उत्तर दिले त्याला सेव्ह करायला विसरू नका. सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट. नाहीतर इथं 41 वर क्लिक केलं, राईट, इथं मग टिक मार्क केली, नंतर 42 वर क्लिक केलं, तर ते सेव्ह होणार नाही. राईट, तुम्हाला त्याच्यासाठी सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे इथं तुम्ही उत्तर दिलं, असं टिक मार्क केलं आणि सेव्ह अँड नेक्स्टला जर क्लिक केलं तर ते उत्तर सेव्ह होणार आहे, अन्यथा सेव्ह होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. तर हे जी मी तुम्हाला पद्धत सांगितली त्या पद्धतीनं, मग ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल, शेवटी सबमिट बटन ज्यावेळेस येईल, तुमचे सगळे क्वेश्चन क्लिक करून झाल्यानंतर किंवा सगळे क्वेश्चन सोडून झाल्यानंतर सबमिट बटन ऑटोमॅटिक येणार आहे. राईट, तुम्हाला परंतु सगळ्या क्वेश्चनवरती तुम्हाला एकदा तरी क्लिक करावं लागणार आहे. तुम्ही क्वेश्चन नाही सोडवले तरी प्रत्येक क्वेश्चनवरती तुम्हाला क्लिक करून, किंवा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पुढे घेत एक एक क्वेश्चन घ्यावा लागणार आहे. जसं आता मी कोणतेच एकच क्वेश्चन सोडवला 49 क्वेश्चन पैकी, राईट, परंतु 50ची 50 क्वेश्चनवरती मी क्लिक केलेलं आहे या ठिकाणी. राईट, मग इथं सबमिट नावाचं बटन आलं मला, मी सबमिटवरती क्लिक केलं, मग इथे एक्झाम समरी अशी तुमच्या समोर येणार आहे. एक्झाम समरीमध्ये एमपीएससी मॉक लिंक, राईट, एकूण नंबर ऑफ क्वेश्चन 50, मी क्वेश्चन किती आन्सर केले, मी एकच क्वेश्चन आन्सर केला होता तर 1 इथं आलं. राईट, नॉट आन्सर्ड 49 क्वेश्चन नॉट आन्सर्ड. मार्क फॉर रिव्ह्यू किती केले तिथं, आता मी मार्क फॉर रिव्ह्यूला क्लिक केलंच नाही त्याच्यामुळे 0 दाखवलं. आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल
ऑल्सो ही इव्हॅल्युएटेड, हे सुद्धा तुमचे इव्हॅल्युएट होणार आहे. म्हणजे एखाद्या क्वेश्चनला तुम्ही मार्क केलं आणि तरी पण तुम्ही त्याला मार्क फॉर रिव्ह्यू केलं, तरी तो आणि नंतर तुम्ही त्या क्वेश्चनकडे गेलेच नाहीत, परंतु त्याचा आन्सर दिला होता अगोदर, तर तो इव्हॅल्युएट होणार आहे तुमचा. राईट. आणि नॉट व्हिजिटेड, जेवढे क्वेश्चन व्हिजिट केलेले नाहीत ते पण तुमच्या इथं दाखवणार आहे. पण मॉक टेस्टमध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन व्हिजिट करायचे आहेत, त्याशिवाय सबमिट बटन येणार नाही. परंतु तुम्ही मेन एक्झाममध्ये व्हिजिट नाही केले तरी तुम्हाला शेवटी, राईट, शेवटी तुमचे सगळे क्वेश्चन सोडून झाल्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू किंवा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ते क्वेश्चन, तुम्हाला त्याचं सबमिट बटन येणार आहे. राईट. इथं तुम्हाला रिझल्ट नाही दाखवला जाणार, फक्त रिझल्ट तुमचा राखून ठेवला जाणार आहे, रिझल्ट तुमचा नंतर मिळणार आहे. आता आणखी काय गोष्टी, आता इथं तुम्हाला काय करायचं, इथं खाली दिले बघा, आर यू शुअर टू सबमिट दिस ग्रुप. तुम्ही येस केलं तर लगेच काय होणार आहे, पुढची लिंक येणार आहे, पुढचं मग सब असा एक फीडबॅक फॉर्म येणार आहे, तो फीडबॅक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. राईट. किंवा तुम्ही जर नो केलं तर परत तुम्ही इथं येताल, नो केलं तर या स्क्रीनवरती परत याल तुम्ही. राईट. तर येस केलं तर मग ह्या पुढच्या पेजवर जाल, म्हणजे तुमची एक्झाम संपलेली आहे, फीडबॅक फॉर्म येईल, फीडबॅक फॉर्म तुम्ही इथं भरायचा आहे आणि खाली सबमिट करायचं आहे. फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर डिअर कॅन्डिडेट, यू हॅव नाव सक्सेसफुली कम्प्लिटेड द एक्झाम, प्लीज क्लिक ऑन द बिलो बटन टू एक्झिट. आणि एक्झिटवर केल्यानंतर तुमची एक्झाम एक्झिट होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जे तुमच्या ॲडमध्ये दिल्यात पण तुम्ही वाचत नाहीत. जसं की बघा इथं काय म्हटलंय, सदर संयुक्त पूर्व परीक्षा, आता या पद्धतीने तुम्ही ही क्वेश्चन पेपर सोडवा. राईट. काय म्हटलं इथं, आता आणखी तुम्हाला काही ठळक म्हणजे काही महत्वाच्या अपडेट द्यायचे जे तुमच्या ॲडमध्ये दिलेले आहेत, जे की तुम्ही वाचलेले नसतील. 90% पोरं वाचत नाहीत, 10% फक्त वाचतात. परंतु आता ह्याच्यातून तुम्हाला समजून येईल. सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, काठिण्यता व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षेअंती गुणांचे समानीकरण, नॉर्मलायझेशन केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. समानीकरण पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता आणखी काय म्हटलेलं आहे, प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जी तुमची उत्तर तालिका आहे, उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येईल आणि तसेच उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका, तुम्ही जी ऑनलाईन सोडवलेली उत्तरपत्रिका आहे, ही रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला ती तुमच्या, म्हणजे आन्सर की चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही सोडवलेली जी रिस्पॉन्स शीट आहे, जी उत्तरपत्रिका आहे, ती तुमच्या प्रोफाईलमध्ये ॲड होणार आहे. नंतर तिथून तुम्ही काय करू शकता, ती प्रिंट आउट त्याची काढून घेऊ शकता किंवा तिथं तुम्ही चेक करू शकता आन्सर कीनुसार की मला किती मार्क मिळाले. आलं लक्षात. तर हे लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. ती महत्त्वाची सूचना देण्या अगोदर आपण आता कंबाईन्ड ग्रुप सी पूर्व परीक्षेची एक नवीन बॅच सुरू केलेली आहे, फक्त प्री एक्झामसाठी. आणि त्याचं तुम्हाला 12 महिन्यांचा ॲक्सेस मिळणार आहे. आणि फीस फक्त 1499 फीस आहे. किती? फक्त 1499 फीस आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. 1499 मध्ये पण तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं, जर कंबाईन्ड ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, ही फास्ट ट्रॅक बॅच जिथं आपलं टार्गेट ठेवलं आपण 60+ मार्कांचं टार्गेट ठेवून ही आपण बॅच सुरू केलेली आहे. राईट. तर ही जी बॅच आहे, ही बॅच आपण फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. याची फीस फक्त 1499 आहे आणि त्याच्यामध्ये पण 10% डिस्काउंट मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, की आपला एक कोड आहे, किशोर सर नावाचा कोड आहे, किंवा ह्या बॅचची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला पाठवून देतो. या नंबरवरती मला फक्त काय करा, मेसेज करा की मला कंबाईन्ड ग्रुप सी पूर्व परीक्षा जॉईन, म्हणजे पूर्व परीक्षेची बॅच, फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचे. तर याच्यासाठी या नंबरवरती काय करा, तुम्ही तुमचं नाव आणि मला मेसेज करा. त्या बॅचची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतो आणि लिंक शेअर केल्यानंतर तुम्हाला माझा कुपन कोड देखील देतो. ह्या कुपन कोडमुळे काय होईल, तुम्हाला 10% एक्स्ट्राचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये पण आणखी तुम्हाला साधारणतः ₹150 डिस्काउंट मिळेल. राईट. सो त्याच्यामुळे काय करायचं आहे, हा कोड तिथे यूज करायचा आहे. एवढंच नाही तर जे विद्यार्थी 2027च्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करतायत, 2027 दृष्टिकोनातून कंबाईन्ड ग्रुप बी आणि ग्रुप सी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नुकतीच आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. राईट. जी इंटिग्रेटेड बॅच आहे, 18 महिन्यांचा तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस मिळणार आहे. राईट. आणि ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर या नंबरवरती काय मला काय करा, तुम्ही संपर्क करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा मला फोन केला तरी चालेल. ह्या बॅचची फीस सुद्धा अगदी कमी आहे, खूपच कमी फीस आहे. मग ही फीस आणि ह्या बॅचबद्दल एन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवरती मला एक काय करा, संपर्क करा किंवा तुमचं नाव लिहून मला 2027च्या बॅचसाठी एन्क्वायरी करायची आहे असं सांगा. 94-039-33-345 या बॅचबद्दलची सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल. इव्हन जे विद्यार्थी 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एन्क्वायरी करायची असेल तर मला त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क करा. राईट. तर आता तुमचा शेवटचा मुद्दा,
एम-पी-एस-सीनं आणखी काय म्हटलेलं आहे? एम-पी-एस-सीनं म्हटलं की प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवारांच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजे सगळे जिल्हे अगोदर जशी आपली ऑफलाईन ऑफलाईन परीक्षा आपली प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायची, तशी आता ही ऑनलाईन परीक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार नाही. राइट जिथं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं उपलब्ध आहे त्या जिल्ह्यामध्ये मग आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यामध्ये बोलावलं जाईल. राइट हा पण एक आता मोठा आपल्यासाठी म्हणजे मोठी अपडेट आहे. कारण याचा आपल्याला त्रास होणार आहे. कारण जर समजा तुम्हाला तुमचा जिल्हा जर जवळ असेल आणि दुसरा जिल्हा जर लांब असेल, तर मग त्या ठिकाणी लांब ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे, ही एक्झाम देण्यासाठी. कारण ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळं. आलं लक्षात? तर आपण सगळेच मिळून राइट आता जसं की अमरावतीमध्ये देखील मूक मोर्चा आता काढतायत. राइट अमरावतीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे. राइट पुण्यामध्ये देखील होऊ शकतं. तर आपण प्रयत्न करू की एम-पी-एस-सीनं ही परत एक्झाम ऑनलाईन घेण्याऐवजी ऑफलाईन घेण्यात यावी. कारण ऑफलाईन एक्झाम घेण्यामध्येच आपलं काय आहे म्हणजे भलं आहे. कारण ऑनलाईनच्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं हुशार विद्यार्थ्यांचं तिथं नुकसान होणार आहे. राइट सो त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला प्रयत्न आपण करू की बाबा ही एक्झाम ऑफलाईनच होईल अशा पद्धतीनं आम्ही सुद्धा सगळे फॅकल्टी तुमच्यासोबत आहोत. टेक्स्टबुक पूर्ण तुमच्यासोबत आहे या या मागणीसाठी. तर फक्त तुम्ही काय करा ही टेस्ट एक मॉक टेस्ट तरी देऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की एम-पी-एस-सी कसं मॉक टेस्ट घेते. आलं लक्षात? तर वेबसाईट ओपन करून ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये जायचंय. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तिथं मॉक टेस्टला क्लिक करून मग तुमच्या तिथं तिथं तुम्ही सगळे ऑप्शन यूज करून बघा मॉक टेस्टमध्ये. राइट ज्यावेळेस मॉक टेस्ट तुमची सुरू कराल त्यावेळेस तिथं सगळे ऑप्शन तुम्ही यूज करून बघा. इकडे क्लिक करून बघा, तिकडे क्लिक करून बघा, सगळीकडे क्लिक करून बघा. काय होतंय, कसं होतंय म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा एक्झाम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन एक्झाम देणार आहेत त्यावेळेस तुम्हाला समजेल की एक्झाम नेमकी आपल्याला कसं द्यायची आहे. मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट हे बटन काय आहे, क्लिअर रिस्पॉन्स काय आहे, सेव्ह अँड नेक्स्ट काय आहे, सबमिट बटन काय आहे, हे बटन काय आहेत. राइट हे सगळं तुम्हाला समजेल. तर सगळीकडे कुठेही क्लिक करत बसा. राइट सगळं तुम्ही समजावून घ्या. राइट वेळ एक 60 मिनिटं घ्या हे 50 क्वेश्चनसाठी. क्वेश्चन वाचूच नका तुम्ही. राइट डायरेक्ट काय करा असं क्लिक करा. नंतर इकडं क्लिक करून म्हणजे सगळे तुम्हाला जेवढे काय तिथं प्रश्न पडतायत तिथं सगळे क्लिक करून बघा. जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमकं ह्या ऑप्शन्सचा यूज काय होतोय ते. राइट म्हणजे तुम्हाला समजून जाईल शेवटच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाल समजा त्यांनी ऑनलाईन घेतलीच मग त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपल्याला कसं कसं एक्झाम द्यायची आहे. राइट सो नक्की हे तुम्ही मॉक टेस्ट द्या. तुम्हाला काय हेल्प लागली तर माझा नंबर आहेच. राइट तिथं देखील तुम्हाला आम्ही लिंक देखील शेअर करेल. सो थँक्यू सो मच. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर देखील हे लेक्चर शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.